सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी श्यामल झालं? हो झालं ना. कोथिंबीर फक्त भाजीवर टाकते. टाकू ना? अगं मी तुला ते माझे ब्लू सॉक्स होते ते कुठे ठेवले? टेबलवर ठेवलेत मी. ते वाळलेच नव्हते. शेवटी मी इस्त्री केले ते. अच्छा अच्छा आहेत ना तिथे? आणि मला जरा चहा. आहे ना चहा. चहा चल तिथेच ठेवला. घ्यायचा ना. हो द्या ना. हे घ्या सावकाश. शिर्या कुठे गेला का? दिसत नाही तो. तो गेला. कुठे? ऑफिसला गेलाय. इतक्या लवकर? हो तुम्ही आंघोळीला गेलात ना तर तो गेला सुद्धा चहा पिऊन काही काही मध्ये. अरे कमाल आहे. कमाल म्हणजे मला तर त्याची काळजीच वाटते. हो का असं का बघता तुम्ही? अगं श्यामल मागे तो एकदा काहीतरी कारणाने उशिरा गेला होता तेव्हा पण तू असंच म्हणाल होतीस मला त्याची फार काळजी वाटते. आज तो बिचारा लवकर गेलाय तर म्हणालीस आज मला त्याची काळजी वाटते. अगं काय वागायचं कसं त्याने? अगं बाई एवढी बाजू घ्यायची काहीच गरज नाहीये. तो गेलाय लवकर हे फारच छान आहे. पण जाताना पैसे पाकिट आणि रुमाल सगळंच विसरून गेलेला आहे. मला धावत जावं लागलं सोसायटीच्या गेट पर्यंत म्हणून म्हटलं. नाही नाही हे एक चांगलं लक्षण आहे. म्हणजे तो नॉर्मल असल्याचं लक्षण आहे. हो ना. म्हणजे पुन्हा तुम्ही बाजू घेतलीच त्याची. काय बरं तुम्ही विसरला नाही ना काही? नाही तू अरे बाजीराव मस्तानीने पण प्रेम केलं होतं रे म्हणून तू काय स्वतःला बाजीराव समजतोस? बघ ना. हे बाबा तू जरा ना स्वतःकडे एकदा बघ. अरे तेच तर म्हणतोय मी. अजून नोकरीचा नाही पत्ता नाही. कमवायची अक्कल. चाललंय प्रेम करायला. ए बेटा कड़की और लड़की साथ में नहीं चलती. काय शिर्या? काय रे मस्तानीचं नाव काय? स्वप्ना. स्वप्ना. का बरं बरं सांग तीच तिच्या घरी माहित आहे का? अरे घरी कळलं म्हणून तो लोचा आला ना बाबा. काय सांगतो काय? आई शपथ सांगतो. अरे हे 150 लोक तिला घेऊन येतच फिरतात. मग कळणार नाही. अरे कोणी ना कोणीतरी बघणारच ना. अरे हा 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 अशी प्रेम करता? अरे ते जाऊ दे रे बाबा. आता पुढे काय ते ठरवा ना. आपण काय ठरवणार? अरे तिच्या घरचेच ठरवतायत. म्हणजे तिचं लग्न. काय? चल. अरे सिरियसली बाबा. मग याचा होतोय आता देवदास. गड्या मला सांग तुला सिरियसली तिच्याशीच लग्न करायचंय? ऑफकोर्स यार. कोणाची शपथ घेऊ सांग ना. नाही शपथ नको घेऊस पण आज ना उद्या तू तिच्याशीच लग्न करणार आहेस? हो. गड्या तिलाही मान्य आहे? अरे काल मी तिला फोन केला होता तर ती रडायलाच लागली. गड्या तू तिच्याशी लग्न कर ताबडतोब. अरे पण आता पण नाही आणि बिन नाही सांगतो ते कर नाही तर आयुष्यभर देवदास होऊन फिरशील. यासाठी नाही रे बाबा. पण ती तयार होईल ते पण इतक्या लवकर? हो रे. हो रे. अरे श्रेया ही जबाबदारी तुझी. रे माझी काय? अर्थात. अरे तूच डिसेंटली विचारू शकतोस ना. हो. ठीक आहे बघतो. श्यामल. अगं बाई अगं तुला कळलं का? काय ते? अगं त्या परांजप्यांचं. काय झालं परांजप्यांना? त्यांना नाही ग काही झालं. अगं पण त्यांची ती कन्या स्वप्ना. तिचं काय? तिचं म्हणे सोसायटीतल्या कुणाबरोबर तरी लफड आहे. अगं बाई सोसायटीतल्या कुणाबरोबर तरी? हो. मग आता खोटं सांगते मी तुला? नाही नाही तसं नाही. पण मग कोण आहे कोण तो? तेच तर कळलेलं नाही ना. तोच तर सस्पेन्स आहे. हो का? ही हल्लीची पोरं वाया गेलेत बघ अगदी. तरी मला संशय होताच. नाहीतर मला सांग रात्री 10-10 वाजेपर्यंत कुठला आला ग तिचा क्लास? हो चालते म्हणा. आपल्याला काय करायचंय?
तिच्या आई वडिलांना कळायला नको. बरोबर ती आहे. पोरगी डांबर फासणार बघ आई वडिलांच्या तोंडाला. अहो असं काही म्हणू नका. तुम्ही त्या दोघांना बघितलेत का कुठे? नाही मी नाही बघितलं पण अहो पण मग असं चारित्र्यावर शिंतोडे कशाला उडवायचे कोणाच्या? घ्या म्हणजे मीच तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते. नाही नाही तसं नाही म्हणत. श्यामल चुकलं हो माझं. आपलं आपलं म्हणून तुला सांगायला आले ना तेच माझं चुकलं. जाऊ दे करतील ते भोगतील मला काय त्याचं. नाही नाही माझं काय म्हणणं होतं आपण. अगो बाई कापासनं कपडे ठेव म्हणून सांगितलं असतं कधी ठेवलेलेच नसतात. अगो बाई चक्क ठेवलेत की यांनी कपडे धुवायचे. काय पैसे बिसे कुठे काय दिसत आहेत पुन्हा नेहमीसारखे स्वच्छ धुवून पैसे ठेवायचे. रुमाल तर एक तर पॅन्टीत नाही तर तिकडे ग्राउंडवर. बिलं वगैरे पण सगळी आईनेच सांभाळून ठेवायची. एवढा काय आय लव्ह यू. गेले काही दिवस घरी फार प्रॉब्लेम्स चालले आहेत त्यामुळे तुला भेटता येत नाही. तरी तू गैरसमज करून घेऊ नकोस. काय करायचं सुचत नाही. तू लवकरात लवकर काहीतरी उपाय कर. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मिस यू. तुझी स्वप्ना. गो बाई म्हणजे नेने काकू म्हणत होते ते खरंच होतं की काय? तो मुलगा शिर्या? बापरे. म्हणजे आता सोसायटीभर यांना सांगायलाच पाहिजे. म्हणजे बाहेरून कुठून दुसऱ्याकडून कळण्यापेक्षा करतेच फोन. निलेश चला हो साहेब चला. लंच टाइम ओव्हर. चला चला चला. थांब ना थोडं. अरे थांब काय इन्चार्ज आहे मी. मला वेळेत पोचलं पाहिजे. फोन कोणाचा आहे? हॅलो. हॅलो. हा श्यामल काय ग? अहो तुम्ही कुठे आहात? अगं कुठे म्हणजे काय टी टाइम झाला. मी कॅन्टीन मध्ये आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये ना? हा अगं दुसरा कोण असणार? गुरु आपला. अहो इकडे जरासा प्रॉब्लेम झालाय बरं का. म्हणजे काय शिऱ्याच्या खिशामध्ये मला एक पत्र मिळालंय. बर मग? ते प्रेमपत्र आहे. हो. काय सांगतेस काय? अरे, कुणाचं आहे? तुम्ही हसू नका. ते बऱ्याचपैकी स्वप्न आहे ना आपल्या सोसायटी मधली तिचं आहे. तिचं? शिर्याला? नाही. अहो हसताय काय तुम्ही? मी आता हातात आहे माझ्या ते मी बघितलंय स्वतः. श्यामल दुसऱ्याची पत्र अशी वाचू नये. अहो काय तुम्ही चेष्टा का करताय? तुम्ही ठेवू का मी फोन मग? अरे श्यामल धट्टा नाही तर काय? शिर्याला ओळखत नाहीस का तू? उगाच काहीतरी तू. अहो असं काय करता? नेने काकू काय झालं माहितीये का? नेने काकू इथे आल्या होत्या ना. हे बघ श्यामल तू उगाच त्या नेने काकूंचं वगैरे काय ऐकू नकोस आणि स्वतःचं टेन्शन वाढवू नकोस. कळलं का तुला? अगं नाही मी बोलतो त्याच्याशी संध्याकाळी. ओके ओके चल ठेव फोन. चल बाय. काय रे काय झालं? काय नाही रे या नेने काकू आमच्या त्या तुमच्या शेजारच्या त्यांचं काय झालं? अरे काय नाही रे त्यांनी येऊन श्यामलला काहीतरी सांगितलं. बरं श्यामलने त्यांच्यावर विश्वास ठेवला. उगाच स्वतःचं टेन्शन वाढून घ्यायचं. अरे पण काय झालं तरी काय? अरे नाही रे ती आमच्या सोसायटीतली एक मुलगी आहे. ते तिचं लव्ह लेटर सापडलं शिर्याच्या खिशात. शिऱ्याच्या खिशात? चल नाही रे शिऱ्या असं काय करणार नाही. अरे दुसरा कोणाला तरी असेल शिऱ्याच्या खिशात चुकून गेलं असेल ते. नाही हे बरोबर आहे पण हे सगळं तिला कोण समजावून सांगणार? अरे खरं म्हणजे वहिनीने असं वाटायलाच नको. त्यांचा विश्वास नाही आहे का शिऱ्यावर? नाही नाही विश्वास आहे रे पण काय आहे एकुलता एक पोरगा आहे ना लाडका. त्यातून सगळं ऐकते ती हल्लीची पिढी वगैरे काय ते म्हणून उगाच उगाच टेन्शन घेते. तरी पण शिऱ्या नाही नेवर. कांचई नाही तसं ठीकच आहे पण काय माहितीये का आबा झाली काय गडबड थोडीशी झाली. म्हणजे यांना फोन केला होता मी. हॅलो हॅलो आई. अगो बाई आत्ताच कट व्हायचं होतं का? हॅलो हॅलो आबा. नाही
श्यामल, मला बोलवलंस का तू? हो, मी बोलवलं, बरं झालं तुम्ही आलात. अहो काय झालं, मी सकाळी फारच गडबडीत होते, तुम्ही सांगत होता मी नीट ऐकलंच नाही ना. मी म्हटलं की तुम्हाला वाईट वाटलं असेल. काय झालं तिचं? कुणाचं? ती स्वप्ना परांजपेंची. हा, काही नाही ग, चाळे नुसते. सोसायटीतल्या कुणाबरोबर तरी फिरतीये ती. हो ना, सोसायटीतला मुलगा आहे ना. तुला सांगू का श्यामला, तो परांजप्या ना एक नंबरचा भांडखोर आहे. नुसतं त्याला कळायचा अवकाश नाही. गाढवावरनं धिंड काढली ना तर बघ. अगं बाई, पण मग तो मुलगा कोण आहे ते कळलं असतं तर बरं झालं असतं नाही का? जाऊ दे ग श्यामला, मी तुला खरं सांगू का, तू सकाळी म्हणलीस ना तेच खरं आहे. आपल्याला काय देणं घेणं आहे. बरं, मी तो मुलगा काळा का गोरा हे सुद्धा पाहिलेलं नाही. कशाला उगीच ना. अगं बाई, मग तुम्हाला तो मुलगा माहितीच नाहीये का? नाही. खरंच माहिती नाहीये? नाही. कोण? अगं मी तुला खरं सांगू का, त्या पेटकरांची सून आहे ना, तिच्या चुलत भावाच्या बायकोची मैत्रीण ती स्वप्नाच्या वर्गात आहे. ती काहीतरी सांगत होती असं ऐकलं बाई मी. अगं बाई, म्हणजे फारच दूरची बातमी आहे ही. हो का? पण मग तो मुलगा कोण आहे ते कळलं असतं तर बरं झालं असतं ना. आपण काहीतरी केलं असतं मग. अगदी नाही बाई, मला काही माहिती नाही. तुला कळलं तर मला सांग बर का. हो हा, नक्की. हा बरं, चल निघू का मी? चल येते. श्यामलाबाई, ओ श्यामलाबाई, श्यामल, ए श्यामल, अगं चहा आणतेस ना? हैराण झाला जीव त्या गर्दीने. हाय आहे. हा हा, श्यामल, काय ग? काय टेन्शन घेतेस तू श्यामल? तुला सांगितलं ना मी बोलतो शिऱ्याशी. प्रॉमिस. काही भाजी दे ना. अरे गरम करायला लागते पुन्हा पुन्हा. किती वेळ लागला तुम्ही जेवायला यायला? बस बस, मला जास्ती नको. हो. काय शिर्या, कसं काय? चांगली आहे भाजी. नाही म्हणजे सध्या काय नवीन ऍक्टिव्हिटी वगैरे? कुठे काय नवीन, रुटीन लाईफ आहे, काही नवीन नाही. अरे असं कसं म्हणतोस तू? अरे तुम्ही तरुण माणसं म्हणजे सतत काही ना काहीतरी नवीन चालत असणार ना. नाही नाही काय आहे की सध्या आबा नाहीये तिथे. त्यामुळे तुझं काय असं नवीन चालू असेल तर तू सांगणार कोणाला? तू नेहमी आबांना सांगतोस ना, म्हणून मी आपलं तुला विचारतोय. काय काही नाही हो नवीन. नाही सध्या काय नवीन म्हणजे मित्र मैत्रिणी वगैरे? मित्र मैत्रिणी तुझी काय? अहो काय चाललंय तुमचं गुळमुळीत गुळमुळीत? हा, तुम्ही सरळ त्याला विचारा ना. अरे बाबा, ही स्वप्ना कोण आहे? अरे अगं श्यामल, असं काय एकदम? अहो पण मग किती वेळ चाललं होतं तो? नीट उत्तर कधी देणार आहे? हा, नाही मी अशी विचारायची पद्धत असते का? आणि कोणी बाहेरचं बसलंय का? घरातलेच होत ना आपण सगळे. एवढ्या मोठ्या मुलाला काय असं? अहो पण एवढा मोठा मुलगा लपवून ठेवतो म्हणजे काय? नाही मी विचारतो त्याला. एवढं पडतं घ्यायची काहीच गरज नाहीये तुम्हाला. मी विचारतो खडसावून आता. हो. शिर्या, काय बाबा? इकडे. हा बोला बाबा. शिर्या,
इकडे ये. हा बाबा. मला एक सांग, ही स्वप्नाची काय भानगड आहे? स्वप्नाची काय भानगड? स्वप्ना परांजपे काय आहे हे? बाबा तुम्हाला कसं कळलं बाबा? मला आईनं सगळं सांगितलं. बाबा आईला कसं कळलं पण? अख्ख्या सोसायटीला कळलंय. काय सांगता? पण कसं बाबा? नेने काकू. आई शपथ, नेने काकू. अरे डोक्यावर काय हात मारतोय? डोकं धरून बसायची पाळी आले माझ्यावरती. मला सांग सोन्या, काय आहे? काय आहे सांग ना. अरे आतापर्यंत सी वी आर लाईक फ्रेंड्स. तू मला विश्वासात न घेता मला सांग नक्की काय आहे? हं? बाबा रागावू नका, मी खरं सांगतो तुम्हाला बाबा, मला पण आज सकाळीच कळलं. अरे शिर्या, त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की बरेच दिवसामध्ये मला भेटला नाहीस, मला इथून येऊन घेऊन जा. आणि तू सकाळी कसं शक्य आहे? हं? बाबा मला गण्याने आजच सांगितलं ना. ओ गण्या, म्हणजे गण्या मदत करतोय ह्याच्यात. तो काय मदत करणार, मीच त्याला मदत करतोय. म्हणजे नाही शिर्या, हे बघ बघ, जे काय झालं असेल ते झालं असेल, काय आपल्याला काही देणं घेणं नाही. तू आता मला स्वच्छ सांग, उद्या सकाळी डायरेक्ट लग्न करूनच येणार? आणि ओ बाबा, म्हणजे बाबा गण्या म्हणाला की आता पर्याय. हे बघ, नाही नाही बाबा आता नाही, काय मा- मदत करणार मी? सॉरी बाबा. मला एक सांग, तू आधी त्या पोरीशी लग्न कोण करणार आहे, तू का गण्या? गण्या करणार आहे. गण्या बाबा मी फक्त मदत आता नाही करणार बाबा. जी तू ती चिठ्ठी म्हणजे गण्या लग्न करतो उद्या? हो बाबा हसताय काय बाबा? अरे काय मला वाटलं की तू काय बाबा, एक मिनिट, तुम्हाला काय वाटलं मी लग्न करतोय त्या स्वप्नाशी? अरे मला सगळ्यांना असं वाटतंय. ओ बाबा काय वेळ लागलाय की मी लग्न काहीतरी काय? म्हणजे आईला पण तिला वेळ लागायची वाट. अरे सुनेसाठी साड्या शोधत होती. ओ बाबा मी फक्त काय, ओ इकडे असतो. आई आई कर वेळ यात वेळ लागायचा काय प्रश्न आहे? काळजी वाटत नाही का? अशी अहो एवढं हसण्यासारखं काही झालेलं नाहीये बरं का? हा? बाबा एवढे काय असतंय? काय एवढं काय झालंय? मग? आणि एक मिनिट, ए आई, तुला माझ्यावरती विश्वास नाहीये? नेहमी आई आई करून फिरत असतो ना, तरी मी तुझ्या मागे उभा राहिलो यावेळेला. काहीतरी सांगू नका. काळजी वाटते म्हणून बोलले. ही अशी अशी म्हणजे काय? वयात आलेला पोर म्हणजे जीवाला घोर असतो. झालं, हिचं सुरू झालं. सुरू वगैरे काही झालेलं नाहीये बरं का? लोक हजार तोंडांनी बोलणार. कुणाकुणाचं तोंड दाबणार आपण? आपण वेळी सावध राहायला पाहिजे असतं, कळलं ना? अगं पण हे सगळं तावातावनी त्याला काय सांगतेस? बघा ना, तो कळणारा बाजूला राहिला. तो घरी जेवत असेल आरामात, इथे आमच्या डोक्याला ताप. मग कशाला घ्यायचे डोक्यावर असे उपद्व्याप? बरं मला सांग, त्या गण्याचं झालं काय पुढे? त्याने घरी सांगितलं का? काय माहित नाही. अरे असं कसं म्हणता? म्हणजे उद्या अचानक त्या पोरीशी लग्न करून हा त्या पोरीला घरात आणणार, मग घरच्यांना सांगायला नको? हेच मला आवडत नाही या नव्या पिढीचं. हो
सगळ्यांना गृहीत धरायचं. नाही नाही, तसं नाहीये. आई वडिलांची किंमतच नाही. ए आता हे काय नवीन, काय किंमत नाही वगैरे? मग काय म्हणायचं याला? याला म्हणायचं जनरेशन गॅप. अगो बाई, बघा, ऐका आता. अगं हो, खरंच आमची पिढी काय सांगते हे तुमच्या पिढीला कळत नाही, त्यातून वाद निर्माण होतो, कळलं? अरे पण वाद निर्माण होतात म्हणून संवादच साधायचा नाही, हे बरोबर आहे का? काय हो? अगं तो काय सांगणार? तो तरी कुठे डायरेक्ट सांगतो? तो आधी आबांना सांगणार, मग आबा मला सांगणार. हे असं सगळं त्रांगड. म्हणून म्हणतो प्रत्येक घरात आबा हवेत. अगं शिर्या कशाला? मी सुद्धा तेच करायचो. आजोबा नाही तर आजीकडे सगळी मस्का पॉलिसी. पण खूप छान होतं ग सगळं. आता तोच तो प्रॉब्लेम आहे ना. आता काय हम दो हमारे दो करतात. कुटुंब असं छान चौकोनी होतं, पण त्या चौकोनाला साधणारा कर्ण नसतो. मग या चौकोनामध्ये सुसंवाद साधणार कसा? हे आता असंच होत राहणार पुढे पुढे. काय करणार? पण त्याला काही इलाजच नाही. अरे नाही कसं म्हणजे एवढी मोठी स्वप्न वगैरे बघून मोठमोठ्या जागा घेता ना तुम्ही, मग त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा खोली घेता येत नाही आई वडिलांसाठी? बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. नाही नुसतं बरोबर आहे नाही, प्रत्येकाने विचार करायला पाहिजे याच्यावरती. हो म्हणजे कोणी नाही केला तरी मी नक्की विचार करणार. अगो बाई, काय ते? विचार करणार की म्हाताऱ्यांसाठी की वेगळा रूम ठेवायला हवा कुठेतरी कोपऱ्यात. तुम्हाला म्हातारी म्हणून अगो बाई, शिर्या, थांब, कानच उपटते. अरे अरे, काय करतोयस?